नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही महाराष्ट्र लॉ CET 2027 परीक्षा देणार असाल आणि त्यानंतर लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं तुमचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। परीक्षा पास होणं हा फक्त पहिला टप्पा आहे, पण खरं युद्ध सुरू होतं ते कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राऊंडच्या वेळी। एका छोट्याशा चुकीमुळे किंवा चुकीच्या डॉक्युमेंटमुळे चांगला स्कोर असूनही कॉलेज हातातून जाऊ शकतं। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅप ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणती कागदपत्रे डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्तापासूनच तयार करून ठेवायची आहेत। मित्रांनो, कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची असते। चला तर मग सुरू करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुमच्यापर्यंत येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत। या वेबसाईटवर आपण पाहत असताल की येथे आपण LLB 3 इयर यावर आपण क्लिक केले असता आपल्यासमोर एक विंडो ओपन होणार आहे आणि या विंडोवर आपण पाहू शकता की कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। येथे आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली त्या वेबसाईटवर जाता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण पाहू शकता LLB 3 इयर कॅप 2026 रजिस्ट्रेशन शेड्यूल। आपल्याला हे शेड्यूल डाउनलोड करायचं आहे। आपल्याला फॉर्म भरण्याची ही जी मुदत आहे तर ती 30 तारखेपर्यंत आहे। त्यानंतर SSC आणि HSC मल्टिपल ॲटम्स कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर्मॅट। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये मल्टिपल म्हणजे बऱ्याच वेळा परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं याचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे। आता जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी येथे आपल्याला हे फॉर्मॅट मिळणार आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकता की CBSE, IGSC, ICSC मार्क्स कन्वर्जन सर्टिफिकेट 2026। आता ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वीला ज्यांना CBSE बोर्ड, त्यानंतर IGCSE बोर्ड, ICSC या बोर्डामधून परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांच्या मार्कशीटवर ग्रेड आणि CGPA आलेले असतील तर त्यांना आपण पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं ह्याचं आपल्याला कन्वर्जन सर्टिफिकेट इथे फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे। आणि इथे LLB 3 इयर करता कोणकोणती महत्त्वाची डॉक्युमेंट आहे याची PDF दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याची संपूर्ण माहिती मी आज आपल्याला सांगणार आहे। मागील व्हिडिओवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी असे कमेंट केले आहेत की सर, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ह्याचं कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं, तर आता याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, सदरची PDF आपण CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे। आता कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं, आता ज्या विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे BA आणि MA अशा विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं हे मी आपल्याला दाखवणार आहे। आता या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचं कन्वर्जन सर्टिफिकेट बनवता येणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या डिग्रीचं नाव लिहायचं आहे। तुम्ही BA पास झाला असाल तर इथं BA लिहा, BCom असेल तर BCom लिहा, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहात त्याचं वर्ष लिहा। त्यानंतर इथं युनिव्हर्सिटी तुमची कोणती आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव लिहा। त्यानंतर इथे कॅन्डिडेटचं नाव टाका, नेम ऑफ कॉलेजचं नाव टाका, तुमच्या कॉलेजचं नाव टाका इथे। आणि आता आपल्याला इथे खाली सेमिस्टर फर्स्टला किती मार्क्स होते ते आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। आता उदाहरणासाठी आपण पहिल्या सेमिस्टरला एकूण 1000 गुणांपैकी तुम्हाला 500 गुण मिळाले आहेत असं गृहीत धरू। सेम त्याचप्रमाणे सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एकूण गुण होत असतील इथं 3000, 6000 पैकी तुम्हाला 3000 गुण मिळालेले असतील तर तुम्हाला आता फॉर्म्युला कसा यूज करायचा, 3000 भागिले 6000 गुणिले 100 म्हणजे तुम्हाला इथे 50% गुण येणार आहे। मग असं तुम्हाला इथे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवत असताना हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो,
तुम्हाला इथे ज्या गाळ्याला जागा दिल्या आहेत तिथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुम्ही CET देत असताना कन्वर्जन सर्टिफिकेट कशासाठी तुम्ही बनवत आहात, तुम्ही BA LLB साठी बनवता की केवळ LLB साठी बनवता ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुमच्या कोर्सचं नाव, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि ते तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे. अशा प्रकारे हे तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट तयार होणार आहे. याची तुम्हाला PDF बनवायची आहे, तुमचे मार्कशीट आणि कन्वर्जन सर्टिफिकेट भरलेचं, आणि ते तुम्हाला CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. आता यानंतर आपण पाहू की ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे ॲन्युअल पॅटर्नमध्ये ते ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्मॅट आहे. वरीलप्रमाणेच इथं तुमचं डिग्रीचं नाव टाका, त्यानंतर इथं पासिंग इयर टाका, त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाका, कॅन्डिडेटचं नाव टाका आणि कॉलेजचं नाव टाका. फर्स्ट इयरला तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले ते टाका, सेकंड इयरला कितीपैकी किती गुण मिळाले ते टाका आणि थर्ड इयरला सेम तसंच करा. आणि वर जो आपण फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे तुमची इथे पर्सेंटेज तुम्हाला काढायचे आहेत आणि इथे पर्सेंटेज लिहायचे आहे. इथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही LLB साठी जर फॉर्म भरत असाल तर LLB टाका, BA LLB साठी भरत असाल फॉर्म तर BA LLBचं तिथे टाका. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि ते तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे आणि हे मार्कशीट सोबत कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. आता हे झालं डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी MA MCOM MSc असं केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी येथे आपल्याला कन्वर्जन सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम, इथं तुमचं डिग्रीचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथे पासिंग ऑफ इयर टाकायचं आहे, इथे युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे तुम्हाला, येथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि इथे कॉलेजचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला किती सेमिस्टर होते त्या सेमिस्टरचे तुम्हाला इथे मार्क्स टाकावे लागणार आहेत. फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला किती मार्क्स असतील ते टाका, कितीपैकी असतील ते टाका आणि यांची बेरीज इथे लिहा. त्यानंतर आउट ऑफ मार्क्सची बेरीज इथे लिहा. बरोबर, समजा तुम्हाला 6000 पैकी 3000 गुण मिळालेले असतील तर 3000 भागिले 6000 गुणिले 100 असं करा आणि इथे तुमचे पर्सेंटेज लिहा. इथं तुमचं नाव लिहा, इथं तुमच्या कोर्सचं नाव लिहा, त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव टाका आणि सही करा आणि त्यानंतर प्रस्तुत सर्टिफिकेट तुम्हाला तयार झालेलं असेल मार्कशीट सोबत ते तुम्ही अपलोड करू शकता. यानंतर आपण इथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला वार्षिक पॅटर्न होता म्हणजे त्यांना वरीलप्रमाणे इथे संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर फर्स्ट इयरला तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत आणि कितीपैकी मिळालेले आहेत, सेकंड इयरला किती गुण मिळाले कितीपैकी मिळालेले आहेत ते इथं टाकायचं आहे. त्यांची बेरीज करायची आहे. इथे तुम्हाला पर्सेंटेज काढून लिहायचे आहेत, किती तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले आहेत. इथे तुमचं नाव टाका, तुम्ही LLB ला ॲडमिशन घेणार असाल तर LLB टाका, BA LLB ला घेणार असाल तर BA LLB टाका आणि खाली दिलेल्या फॉर्मॅटमध्ये इथे तुमचं नाव येणार आहे आणि इथे तुमची सही येणार आहे. म्हणजे दिलेले जे चारही फॉर्मॅट आहे तर ते सेमच आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे, योग्य ठिकाणी योग्य माहिती भरायची आहे, मार्कशीट पाहून भरायचं आहे, मनाने भरायचं नाही. संपूर्ण माहिती भरून याची एक PDF बनवायची आहे, मार्कशीट सोबत PDF बनवायची आहे आणि ती आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायची आहे. तर कन्वर्जन सर्टिफिकेट बनवत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट बनवत असताना येणाऱ्या अडचणींचा येथे आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे LLB CET संदर्भात फॉर्म भरत असताना काही अडचणी येत असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन इथं केलं जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.